ही आमची पद्धत नव्हे, ही तुमची पद्धत असते. तुझा जन्म नवीकुलात, आमचाही जन्म नवीकुलात, मग पद्धती वेगळ्या कशा का? हो, तुमचा जन्म बाता कुणात झालाय, माझाही जन्म बाता कुणात झालाय, पण जन्म जरी एकाच कुलात झाला, प्रत्येकाचे आचार विचार फार वेगळे असतात. दोन बंधू एकाच कुटुंबात जन्म घेतात, एकाच रक्ताचे असतात, पण त्या दोन बंधूंचे विचार फार वेगळे असतात. आणि लग्नामध्ये इतकूच करून सुद्धा साऱ्यांचे संसार काही सुखाचे होत नाही. काही काही जणांच्या संसाराचं वाटोळ होतं आणि मला ते माझ्या संसाराचं करायचं नाहीये. काही काही जणांच्या संसाराचं वाटोळ होतं, ते आपलं होऊ नये म्हणूनच इतकूच करूया. दोघांचा विचार एकमेकांना मिळून घेऊ. हो, तेच मी तुम्हाला सांगते. प्रत्येक माणसाला जीवन जगत असते ना, या जगाचा अनुभव घेतला पाहिजे. कारण अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. मी जगाचा अनुभव घेतलाय म्हणून मी तुमच्या समोर बोलते. आणि मला जर तुमच्याशी लग्न करायचं नसेल, इथं पण काय करावं मी? तुला आमच्या समाजात लग्न करायचं नाहीये, मग त्या वराची निवड तुझ्यासाठी तुझ्या पित्याला केली, त्याला सरळ सरळ तू नकार देते. एका हाताने टाळी कधी वाजत नाही, त्याला दुसऱ्या हाताची डोळी घ्यावी. तुम्हाला मी आवडले, पण आपण मला आवडला नाही. मी आपल्याला आवडला नाही म्हणून तू या लग्नाला नकार देते. मग मला सांग, मग आज मला तू नकार देते. दानवांच्या कन्यानिमित्त दानवांची लग्न करायला नकार दिला असेल तर दानवांचे लोक पुढे पुढे ठरवले आणि वंशांची होईल की कशी? मी दानव कुणाला नकार देत नाही, मी नकार फक्त तुम्हाला दिलाय. मला सांगा, या दानव कुलात एकच पुरुष आहे तुम्ही. मग मला सांग, पित्याला तुझ्यासाठी मला निवडलं, मला तर तुला काय कमी वाटलं? हो, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ आहे. लग्न या शब्दाचा अर्थ तुम्ही असा होतोय, दोन परस्पर भिन्न कुटुंब जेवढी एकत्र येतात आणि त्या दोन कुटुंबामध्ये एक नातं निर्माण होतं, त्याला लग्न असं म्हटलं जातं. अहो, आपण हे सौंदर्य पाहिलं, माझ्यावरती हसत तर तुम्ही झाला, पण जे सौंदर्य आपण पाहताय शरीर सौंदर्य हे सौंदर्य आज आहे पण उद्या नाही. म्हणून सौंदर्याचा मागे धावण्याचा प्रयत्न या विश्वात तुम्ही करू नये. तो सौंदर्याचा मागे धावला, तो शेवटी रसातला गेला. दोन भिन्न कुटुंबांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न तुझ्या पित्याने केला आणि काय म्हणालीस का? सौंदर्य
हरिद्वार नगरीचा राजकर्ता श्रीकांत म्हणतात मला कोण आहेस तू? राणाचा वस्तीस्तान इथं का? एकच गड्डी झाली हिच्या पित्याला हिच्या लग्न माझ्या समय जुळलं एक चांगल्यासाठी पर्यंत लग्नाला